सर नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता लाडक्या बहिणीसाठी मैदानात उतरलेत आमदार. कोण उतरलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी? ज्या महिला अपात्र आहेत. अपात्र म्हणजे काय? तर त्यांनी ई-केवायसी केली, सक्सेसफुल दाखवलेली आहे, तरीही त्या महिलांना पैसे आले नाहीत. अशा महिलांसाठी आता आमदार आहेत जे लाडक्या बहिणीसाठी ज्यांचा पाठपुरावा करणार आहे. ज्या महिलांना पैसे येत नाहीत, नेमके काय येत नाहीत ते महिला व बालकल्याण खात्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ई-केवायसी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणीसाठी नव्याने परत ई-केवायसी जी प्रक्रिया ती सुरू करणार आहोत. महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा ते सांगितलंय, परंतु अजून सुरू झालेलं नाही. मग मे महिन्याचा हप्ता येत्या 12 ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मग तोपर्यंत ई-केवायसी जी काय प्रक्रिया आहे ती सुरू करणार आहेत का? एकंदरीत 80 लाख जे काय अर्ज बाद झाले त्यात ई-केवायसीच्या माध्यमातून खूप सारे जे अर्ज आहेत ते बाद झालेले. त्यात विविध कारण सुद्धा सरकारने सांगितलेत, परंतु ई-केवायसी केलेलीच नाही, अर्धवट नाही, ई-केवायसी केलेलीच नाही अशा सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत. 15 ते 20 लाख महिला असू शकतात. ज्या महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाही त्या महिलांना नव्याने संधी मिळू शकते. बघूया या संदर्भात महत्त्वाचं अपडेट नेमकं काय आहे. 80 लाख अर्ज बाद झालेत. मार्च हप्ता आलाय, एप्रिल हप्ता आलाय, मे हप्त्याची धाकधूक आहे. येईल का सरकार आम्हाला सुद्धा अपात्र करणार आहे? त्या संदर्भात जर पाहिलं असेल तर 1500 रुपये दर महिन्याला थेट बँक खात्यात येत आहेत. 2.5 लाख जे काही महिलांचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त ज्या महिलांचं असेल त्यांना पैसे येत नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु खूप साऱ्या गरीब महिला आहेत ज्यांचे कॉल आहेत, ज्यांची माहिती आहे की त्या महिलांना सगळं व्यवस्थित असूनही पैसे मिळत नाही. केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच आर्थिक आधार असं या योजनेचा उद्देश आहे. परंतु कारवाईची गरज का भासलेली आहे? अपात्र महिलांना घुसखोरी झालेली आहे. अनेक अपात्र महिला त्या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेत असल्याचं सरकारचं निदर्शनात आलं होतं. पुरुष सुद्धा लाभ घेत होते, सरकार नोकरीवाल्या महिला सुद्धा लाभ घेतोय, म्हणून सरकारने ही ई-केवायसी प्रक्रिया आणली. मग ई-केवायसी सक्ती योजनेचा लाभ फक्त खऱ्या हक्कदारांना मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आणलेली होती, परंतु ते उलटच झालेलं आहे. मुदत संपली. आता केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत जी काय 30 एप्रिल दिली होती ती संपलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे, माहिती दिली, महिला बालकल्याण मंत्री सुद्धा माहिती दिली. ई-केवायसी नव्याने सुरुवात करण्यासाठी सुद्धा लवकरच मुदतवाढ मिळेल. एकूण प्राप्त अर्ज जे ज्यावेळी सुरुवात झाली तर त्यापैकी ज्या महिलांनी ई-केवायसीच्या माध्यमातून किंवा चुकीची पद्धत केलेली आहे किंवा योजनेमध्ये बसत नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे, अशा एकूण 80 लाख महिलांना योजनेतून वगळल्याचं किंवा अपात्र झालेलं आहे. ज्यांनी ई-केवायसी केलेली नाहीये किंवा अर्धवट केलेली आहे किंवा या योजनेच्या त्या भाग नाहीयेत, या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नाहीयेत, त्यामुळे सुद्धा अनेक महिला अपात्र केल्या असं सरकारचं म्हणणं आहे. केवायसी आणि कागदपत्र पडताळणी पात्र लाभार्थी 1500 रुपयाचा लाभ सुरू आहे. ज्या महिला पात्र आहेत, म्हणजे साधारणतः आता किती महिला पात्र आहेत तर 1,66,00,000 महिला पात्र आहेत. तुमचा अर्ज मंजूर की बाद. बघा, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, वेळेत केवायसी पूर्ण केलेली आहे, सर्व आवश्यक कागदपत्र सादर केली आहेत आणि खरोखर पात्र आणि गरजू महिला आहेत तर तुम्हाला पैसे आलेले आहेत. मार्चचा हप्ता आला असेल, एप्रिलचा आला असेल आणि मेचा सुद्धा येणार आहे. 12 ते 15 मेच्या दरम्यान तुम्हाला हप्त्या संदर्भात महत्वाचे अपडेट. बाद कुणाला झालंय? वारंवार मुदत देऊनही आवश्यक कागदपत्र उदाहरणार्थ प्रतिज्ञापत्र जमा केलेले नाहीयेत, केवायसी प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलेलं आहे, गैरमार्गाने योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशांना डायरेक्ट बाद केलेला आहे. 20 ते 25 लाख सुद्धा आकडा असू शकतो ज्यांनी ई-केवायसी केलेलीच नाहीये अशा सुद्धा महिला भगिनी आहे. मग शासनाचं प्रशासनाचं स्पष्टीकरण काय आहे? खऱ्या आणि पात्र लाडक्या बहिणींना घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, त्यांचा लाभ असाच सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. प्रशासनाचं सरकारचं म्हणणं आहे सरळ सरळ. शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांनी स्पष्ट केले आहे की फक्त अपात्र आणि गैरमार्गाने वापरणाऱ्यांचेच अर्ज बाद करण्यात आले आहेत, सर्व पात्र महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले असं म्हटलेलं आहे. तांत्रिक अडचण, पात्र असूनही पैसे नाहीत, म्हणजे ही सरकारची अडचण आहे. पात्र आहे महिला परंतु पैसे मिळाले नाहीये. मग काय नेमकं कशामुळे पैसे आले नाहीयेत? महिला पात्र आहेत, सगळ्या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसतायत तर बघा, केवायसी पूर्ण केलेली आहे, योजनेत पात्र आहे, खात्यात पैसे जमा झाले, म्हणजे केवायसी पण पूर्ण आहे, लाडक्या बहिणी योजनेत सुद्धा पात्र आहे पण खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत. अनेक महिलांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, तरीही त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. नेमकं कारण काय? अशा ज्या काय महिला आहेत या महिलांना पैसे
मार्च एप्रिलचे आले नसतील काळजी करायची गरज नाही, मेच्या हप्त्यासोबत तुम्हाला पैसे मिळतील. आता बघा, आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा आहे. मागणी त्यांनी काय केली, गोंदिया येथे प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे. अडकलेले पैसे म्हणजे पात्र आहे पण पैसे न मिळालेल्या महिलांचं फॉर्म त्वरित मंजूर करून पैसे द्यावेत असं त्यांचं म्हणणं आहे. 30 जूनचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. प्रशासनाला 30 जून पर्यंत अंतिम मुदत त्यांनी दिलेली आहे. आंदोलनाचा इशारा दिलाय, मुदतीत काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. म्हणजे लाडके बहिणीसाठी आता आमदार बच्चू कडू हे मैदानात उतरलेले आहेत. ज्या महिला पात्र आहेत परंतु सरकारने अपात्र केलंय किंवा त्यांना पैसेच आलेले नाहीयेत, अशा महिलांसाठी 30 जून पर्यंत तुम्हाला जे काही करता येणार आहे ते करा. ई-केवायसी ओपन करा, महिलांचे फॉर्म परत चेक करा, जे काय असेल. ज्या महिला भगिनी पात्र आहेत त्यांना तुम्ही अपात्र केलंय किंवा त्यांना पैसेच दिलेले नाहीयेत किंवा कुठल्या तांत्रिक कारणामुळे त्यांच्या खात्यात पैसे जात नसेल तर ते तुम्ही त्यांना जबाबदार आहात. त्यामुळे 30 जून पर्यंत महिलांना या संदर्भात न्याय द्या असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात आणि महत्वाचं जर सांगायचं झालं या संपूर्ण बातमीमध्ये, तुमचे कागदपत्र आणि केवायसी पूर्ण असल्यास तुमचे 1500 रुपये सुरक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे असताना अनेक महिलांना पैसे आलेले नाहीत. 80 लाख बोगस किंवा अपूर्ण अर्ज कायमचे त्या ठिकाणी बाद झालेले आहेत, प्रलंबित आहे. पात्र असून पैसे न मिळाल्यासाठी 30 जून पर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही पात्र आहात, गरीब आहात, 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न सुद्धा नाहीये, कुठल्याही प्रकारे 4 व्हीलर तुमच्या घरात नाहीये, उत्पन्न हे तुमचं आहे, रेशन कार्ड तुमचं पिवळं आहे किंवा केशरी रंगाचं आहे, 2च महिला त्याच्यावर लाभ घेत आहेत, सरकारी नोकरीला घरामध्ये कोण नाहीये किंवा कोणी लाभ सुद्धा घेत नाहीये, असं असूनही सरकारने तुमचे पैसे जर दिले नसतील काळजी करायची आवश्यकता नाहीये. त्या संदर्भात नव्याने परत तुमचे फॉर्म रिचेकिंग होऊ शकतात. ई केवायसीची तुम्हाला नव्याने मुदत दिली जाऊ शकते. तुम्ही अगोदर ई केवायसी केली असेल किंवा अर्धवट राहिली असेल तर नव्याने परत ई केवायसी करायला संधी सुद्धा दिली जाऊ शकते. त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाहीये. योजनेचा जो काय मूळ उद्देश आहे तो उद्देशच त्या ठिकाणी विकला गेलाय, बाहेर ठेवलाय. कारण खूप साऱ्या गरजू महिला आहेत, त्यांना अजूनही पैसे जमा होत नाहीयेत. तर 30 जून पर्यंत नक्कीच या ठिकाणी सुधारणा होऊ शकते, शक्यता आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, सर्व महिलांपर्यंत शेअर करा. आणि तुमची ई केवायसी सक्सेस झालेली आहे का, असून सुद्धा तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले नसतील तर काळजी करायची गरज नाही. त्या संदर्भात नव्याने परत त्यांची चेकिंग सुरू आहे, नव्याने परत तुम्हाला ई केवायसी सुरुवात सुद्धा होणार आहे. आणि ज्यांचं वय वर्ष 21 कंप्लीट झालं आहे त्या महिलांना नव्याने फॉर्म भरायचा असेल तर लवकरच त्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट महिला व बालकल्याण मंत्री देतील. ओके, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच सोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. ज्यांची 10वी पास आहे, ज्यांनी चौकीदार आदिवासीचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज सुरू झाली, जॉईन करा. तुम्ही जर लातूरच्या महिला असता, लक्षात ठेवा, फक्त लातूरच्या महिला, पोलीस पाटील भरती तुमची सुरू झालेली लातूरच्या महिलांसाठी. बघा, लातूरच्या महिलांसाठीच फक्त 10वी पासवर पोलीस पाटील भरती आहे. पोलीस पाटील कोणासाठी आहे तर लातूर साठी भरती आहे. लातूर पोलीस पाटील, गावात राहून 15,000 पगार मिळते. 10वी पास साठी फॉर्म तुमचे सुरू होणारे. आपला क्लास सुरू आहे पोलीस पाटीलचा. तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर या पट्टीमध्ये नंबर दिसतोय, त्या नंबरला संपर्क करा. ठीक आहे, किंवा आपल्या युट्यूब चॅनलला जा, तिथं पोलीस पाटीलची प्लेलिस्ट आहे, तिथून सगळे लेक्चर आहे, त्या संदर्भात सगळी तुम्हाला माहिती दिलेली, ती माहिती सुद्धा घ्या.